आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बोकड पालनामध्ये आपण लाखो रुपये कमवू शकतो का नाही तुम्हाला आज मी लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे. ते म्हणजे आता बघूया आपण. माझ्या संकट आहेत विशाल पवार, तर त्याने बोकड दोन टेस्ट घेण्यासाठी, खास म्हणून बोकड पालन करण्यासाठी दोन बोकड टेस्ट घ्यावं आणि आपण परत बोकड पालन करावं म्हणून त्यासाठी त्यांनी दोन बोकडं आणली होती. तरी त्यांना आपण विचारूया, बाबा त्या दोन बोकडात तुम्हाला खरंच किती फायदा राहिलाय. तर आपण आपल्या संकट आहेत विशाल पवार, तर विशाल पवारला आपण विचारूया. तर विशाल दादा, पहिले बोकडा तुम्ही ती दोन बोकडं आणली, तुम्हाला बाबा दोन्ही बोकडं किती कितीला बसले आणि त्यात नेमका नफा किती राहिला, तुम्ही ते आम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. पहिल्या बोकडात तुम्हाला पहिल्या बोकडा बोकड आणलं 4,500 बरं. हा. मग ती 4 महिने सांभाळलं. आणि इकले किती तुम्ही त्याला? 14,000 इकलं पडलं. बर, म्हणजे तुम्ही 4,000ला ती बोकड आणला आणि 14,000ला इकलं, तर तुम्ही त्यात 10,000 रुपये नफा घेतलाय. आणि दुसरं बोकड आणलं होतं कितीला तुम्ही? की दुसरं आणलेलं 3,500 रुपये. आणि इकलं कितीला तुम्ही ती बोकड? 3 महिन्याचं सांभाळून 10,500 रुपये इकलं. तर 3,500ला आणून 10,500ला इकलं. तर यांचं म्हणणं आहे की बोकड पालनात त्यांनी टेस्ट केलं होतं की शेळी पालनात दोन बाबा पहिल्यांदा बोकडा आणायचे आणि बोकड पालनात खरंच फायदा राहतो. नाही तर तुम्ही ह्या बारक्या गोठ्यात बघू शकता, ह्यानं दोन बोकडा आणून टेस्ट करून ह्यानं खरंच की आता ही काय करणार आहे, तर इथनं पुढं शेरड कमी भरून बोकडं जास्त भरून त्याच्या बोकड पालनावर काम करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की ह्या गड्याचं कसं झालंय की बाबा बोकड पालन करण्यासाठी जरा पहिल्यांदा भेट होता. त्यामुळे मी त्याला काय सांगितलं, तू पहिल्यांदा दोन बोकडं आणून टेस्ट करायला चालू करत आहोत. आता त्यानं दोन बोकडं आणून 2-3 महिने सांभाळून त्याला नफा निघल्यावर त्याच्या डोसक्यात आले की बाबा खरंच ह्यात फायदा राहतोय. म्हणून मागल्यापर्यंत मी त्याला ही सांगितलं होतं की बाबा तू बोकडं दोन पहिल्यांदा टेस्ट करायपुरती आण आणि चालू कर की तुला त्यातला खरंच नफा कळेल. कारण का मी स्वतः बोकड पालन मित्रांनो करतोय, त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला ही बोकड बघू शकता. ह्या मापाची बोकड आहे. तर बोकडाकडे जरा खाली जावा. तर बोकड बघू शकता. ही बोकड व्यापाऱ्यानं मला 8,000 रुपयाला मागितलं होतं. तर मी 8,000 रुपयाला न देता ती बोकड तुम्ही बाबा बोकड पालनात कसे विकायचं आणि तुम्ही कसे विकू शकता आणि कसा नफा काढू शकता ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मी दावणार आहे. कारण मी स्वतः बोकड इथं आणून मोठी तयार करून बाजारात नेऊन विकतो. तर तुम्ही बघू शकता ही बोकड मी तुम्हाला आता सध्या एक गिऱ्हाईक आले माझ्याकडे बोकड नेण्यासाठी. तर मी ही तुम्हाला काट्यावर वजन करून लाईव्ह वजन करून दावतो आणि कितीला ऐकायचे ते तुम्हाला कळेल. तर बघा परिष्कार काट्यावर दाव. तर तुम्ही बघू शकताय बोकड ही 24 किलोचं भरलेला आहे. 24 किलो भरलेला आहे. तर ती कसं ऐकायचं काय ऐकायचं मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सविस्तर सगळी अशी काही माहिती देणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता, स्किप न करता तुम्ही सगळा पूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा. तर परिष्कार आणि एकदा तुम्ही काय काट्यावर धावा. काट्यावर किती भरलाय? 24 किलो बरोबर. तर 24 किलो हा बोकड भरायला लागलाय. तर कितीला ऐकायचं ते तुम्हाला मी ह्या सविस्तरपणे ह्याच्यात माहिती सांगणार आहे. आता बंद. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की मगाशी आपल्या ह्या काट्यावरती आपण वजन करून बोकड 24 किलोचं तर दिलंय. कारण का बोकड वजन करण्यासाठी मी काटा घरी आणून ठेवलाय. तर 24 किलोच्या बोकडाचे पैसे मी 10,800 रुपये घेतले. तर त्या बोकडाचे पैसे व्यापाऱ्याने मला मागितलं होतं ते 8,000 रुपयाला. तर बोकड मला मागितलं होतं 8,000ला वाटतं. तर मी ती 10,800ला घरगुती दिले. तर 2,800 रुपये त्या बोकडाचं मला व्यापाऱ्यापेक्षा घरी जास्त आले. तर तुम्हाला काय करायचं, बोकड पालन जर करायचं असेल तर काय करायचं बाबा, बोकड तुम्ही जाऊन बाजारात घेऊन यायची. किती महिन्याची आता बोकड घेऊन यायची म्हणणार तुम्ही. तर बोकड जाताना तुम्हाला जी बोकड प्यायची सुटली ती आणि दाना पाणी खाते ती बाबा, तुम्हाला चारा पाणी वगैरे खाते ती. तर ती बोकडं आणाय. चारा पाणी खाणारे बोकडांचं कसं होतंय की तर तुम्ही दुधावरली बोकडं जर आणली तर तुम्ही त्यात सक्सेस होणार नाही. तुम्ही फेल जाणार आहे किंवा तोट्यात जाणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, जाऊन तुम्हाला ती बोकडं आणायची ती कशावरली, तर त्यांनी खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे, पाणी खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपल्यात आणल्यावरती दाना पाणी खाऊन त्यांचं वजन वाढलं पाहिजे. आणि वजन वाढायचं म्हणजे कसं, तुम्हाला तर वजन वाढण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये ज्वारीचं प्रमाण भरपूर ठेवायचं. त्यामुळे ज्वारीमुळे काय होते तर मित्रांनो, ज्वारी आणि शेंगपेंड. तर ज्वारी आणि शेंगपेंडमुळे त्यात
त्यांच्या बोकडावरती चकाकी निभार राहते आणि वजन पण भरपूर वाढते. तुम्ही प्रयोग करून बघा. 3 महिन्यानंतर काय करायचं तुम्हाला, 3 महिने झालेली कोकरं बाजारात आणायची. तर किती रुपयाला आणायचे, तर तुम्हाला सांगतो 3 महिन्याची कोकरं, 2 महिन्याची कोकरं तुम्हाला 4,000च्या आसपास आणायची. ती 4,000च्या, 3,000, 4,000 पट्टीत किती पण लागू द्या, तुम्हाला ती बोकडं आणायची आणि तुमच्या गोठ्यात आणून सोडायची ती बोकडं. तर तुम्ही ती बोकडं तुमच्या गोठ्यात आणून सोडल्यावर मग 2 महिन्यानं, 3 महिन्यानं ती बोकडं तुम्ही विकायला चालू करायची. ती एकच लॉट आणायचं नाही तर मग पाठोपाठ एक लॉट पहिल्यांदा जरा आणायचं आणि त्याच्या मागे 15-20 दिवसानं दुसरं लॉट आणायचं. म्हणजे एक बोकाड गेल्यानंतर दुसरं बोकाड यावं, गिरायकाला आपल्यातली बोकडं कमी पडू नये. तर मी कसं करतो बोकड पालनात मित्रांनो, तर बोकडं पहिला लॉट आणतोय, लगेच त्यानंतर दुसरा लॉट आणतोय. तर पहिल्या लॉट मध्ये माझं बोकडं थोडी थोडी हळूहळू गेली, तर मी देताना त्यांना 450 रुपये किलो काट्यावर किती पण भरू द्या. माझं बोकाड 1 किलो भरू, 10 किलो भरू, 20 किलो भरू किंवा 30 किलो भरू, मी 450 रुपये किलोनं त्यांना कारण गिराईक पण भरपूर येते. मला जवळजवळ 5-6 गावातनं इथं देवदेवाला बोकडं नेण्यासाठी माणसं येतात. कारण काय होतंय, माणसाला पण टेन्शन येत नाही की बाबा इथं आपण आलोय आणि लय बोलत बसायचं, त्यांच्या पण डोक्याला ताप नाही. त्यांना सरळ सांगायचं की आपण बाबा काट्यावर जेवढं वजन भरेल तुमचं, तुम्ही त्याचे पैसे द्या आणि बोकाड घेऊन जावा. 450 रुपये किलोनं भला आमचं 1 किलो भरू किंवा 20 किलो बोकाड भरू किंवा 50 किलो भरू, असं बोलून त्यांना ती बोकाड द्यायचं आहे तुम्ही. तर त्यामुळे कसं होतं, तुम्हाला पण जास्त बोलायला लागत नाही आणि त्यांना पण जास्त बोलायला लागत नाही. त्यामुळे सौदा हे पटाक नव्हते. आणि माझ्यात कसं होतंय की 4-5 गावातली माणसं येऊन माझ्याकडे बोकड नेत असल्यामुळे दोस्तानो रोज माझी 2 तर 2, 3 बोकडे कशी पण जाते. ती देवदेवाचा जर दिवस जर चालू झाला तर बोकडाला माझ्या माप नसते. आणि मी काय करतोय, बाजारात ज्या ज्या दिवशी बाजारभाव पडलाय आणि बाजारात मी सारखं हिंडत असतो. बाजार आपल्याला आधी कोणाकडे तरी विचारून किंवा माहिती काढून घ्यायचं, बाजार पडलाय त्या दिवशी मी 5,000ला मिळू, 6,000ला मिळू किंवा 4,000ला बोकडं मिळू, ती बोकडं आणून माझ्या गोट्यात सोडतोय. आणि त्यांचं संगोपन मी कसं करतोय की त्यांना खाणारी बोकडं आणतोय. दूध पिणारे बोकडं तोडून आणून जगत नाहीत, कारण की आई शेवटी कोकरं जगू शकत नाहीत मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचंय, बोकडं आणताना ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे की बोकडं पालनात मित्रांनो भरपूर पैसे आहेत. शेरडं पालन करण्यापेक्षा शेरडं गाब घालवायची, त्यांना यायला लावायचं आणि परत त्यांचे संगोपन करायची, मोठी व्हायची, आपल्या पदरात कधी पैसे पडायचे. तर तसं न करता मी कसं करतोय, शेरडे पण आहेत माझ्यात आणि बोकडे पण मी जाऊन बाजारात काय करतो, बोकडे घेऊन येतोय आणि ती बोकडे महिना, 2 महिने, 3 महिने सांभाळून त्यांच्या बोकडांचे मी पैसे भरपूर प्रमाणात करतोय. तरी बोकड पालन हा उत्तम व्यवसाय आहे मित्रांनो. तर तुम्ही काय करायचं, बोकडे निवडताना ध्यानाने निवडायचे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की ही 2200 रुपयाच्या हिसाबानं मी सरसकट जतच्या बाजारातनं आलेली पट्टी घेऊन आलोय. कारण की तिकडली जतचा एक कर्नाटक माणूस तिथे विकायला आलता की बाजारात बाबा ही कोकरं. तर मी चांगले ध्यान देऊन होतो आणि ही कोकरं त्याने एका टायमाला त्याला कमी किमतीनं भरपूर मागत होती. तर सरसकट लॉट हे मी 2200 रुपयानं आणलाय. तर बघू शकता ही कोकरं बघा तुम्ही. तर ज्वारी टाकली तर हे किती प्रमाणात बका बका ज्वारी खायला. अशी कोकरं तुम्ही निवडायची की बाबा ज्या कोकरं बाबा खाते ती खरं. आता ही कोकरं बघा बिगर दुधाची सकट खायला लागली. त्यानं आणल्यापासून माझ्यात कुकरू एक सकट मेलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये त्या कोकरांना मी ज्वारी घातलेली आहे. कारण की ही कोकरं आता माझ्यात झपाट्यानं किलोवर वाढते. तर मी रिझल्ट सगळं तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन याचा.